हा आहे शेकाडी बीच, आपल्या प्रॉपर्टीपासून फक्त 150 मीटरच्या अंतरावर. तर मंडळी, आरवी बीचच्या अगोदर आपल्याला लागतो हा हा आहे कोंडिवली बीच. बघा केवढा क्लीन बीच आहे. ऑलमोस्ट त्याला व्हाईट सँड बीच म्हणून ओळखलं जातं. फक्त आपल्या प्रॉपर्टीपासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर. आणि हा आरवीचा फेमस कोस्टल रोड, जिकडे पर्यटक लांबून लांबून येतात. आणि समोर जो दिसतो आहे तो आहे आरवी बीच, आपल्या प्रॉपर्टीपासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर. तसेच इथे मराठीतल्या हिट मूवीज म्हणजे श्री स्वामी समर्थांचं देऊळ बंद, त्याच्यानंतर किल्ला, अशा मूवीजचं शूटिंग देखील झालेलं आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेत एवढे सुंदर व्ह्यू मी तुम्हाला दाखवलेले आहेत कोस्टल हायवेचे, त्याच्या बाजूला असलेला आपला अरबी समुद्र. तर आज मी आलेलो आहे श्रीवर्धन इथे, श्रीवर्धन शेकाडी बीचच्या जवळ. आणि माझ्या मागे जो तुम्हाला दिसतोय तो आहे आरवी बीच. आणि हे सुंदर दृश्य तुम्ही इथे अनुभव करू शकता, कारण मुंबई आणि पुण्यापासून श्रीवर्धन खूप जवळ आहे. त्याच्यामुळे भरपूर टुरिस्ट श्रीवर्धन, शेकाडी बीच, आरवी बीच हे प्रेफर करतात. अशा प्रकारचा सुंदर नजारा तुम्हाला इथून अनुभव करायला मिळतो. हा जो तुम्हाला दिसतोय हा आहे कोस्टल हायवे. हा येतो दिव्यागरकडून, म्हणजेच दिघी बंदर त्या साईडला आहे आपल्याला, आणि हा कंटिन्यू होतो आरावीकडे. आणि त्या साईडला हा असाच कंटिन्यू होणार आहे दापोलीकडे. आणि तसाच हा मुंबई टू गोवा कोकण कोस्टल हायवे जो प्रपोज येतो आहे तो पण ह्या बेल्टमधूनच जाणार आहे. आणि समोर जो तुम्हाला दिसतोय हा पूर्ण आहे आरवी बीच. इथे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स वगैरे, भरपूर स्टे वगैरे ह्याची सोय आहे. तर या सुंदर नजाऱ्यापासून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आज आपण तुमच्यासाठी एक अशी प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत जिचं ॲप्रिसिएशन लेवल हे भविष्यामध्ये जबरदस्त जाणार आहे. कारण येणारे अपकमिंग प्रोजेक्ट्स, कोकण कोस्टल हायवे, मुंबई टू विजयदुर्ग रोरो फेरी सर्व्हिस चालू झाले, तशाच सगळे स्टॉप्स आपल्याला प्रत्येक जागी मिळणार आहेत. आणि हा जो कोकण कोस्टल हायवे चालला आहे हा मुंबई टू गोवा असा जाणार आहे. त्याचं बेनिफिट येत्या भविष्यामध्ये आपल्या सर्वांनाच मिळणार आहे. दिघी पोर्ट, म्हणजेच दिघी पोर्टमुळे इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये आणि एम्प्लॉयमेंट सेक्टरमध्ये भरपूर प्रगती होणार आहे, भरपूर बूम होणार आहे. आणि त्याच्यामुळे इथल्या जागेंचे रेट्स हे वर्षानुवर्ष, म्हणजे वर्षानुवर्ष पण नाही, हे दर महिन्याला वाढत चाललेले आहेत. तर आता जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर येत्या भविष्यामध्ये तुम्ही जी जागा आता घेतलेली आहे त्याचं ॲप्रिसिएशन हे खूप हायर लेवलला जाणार आहे. तर जी जागा आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत हा आहे 7 गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट, ज्याचं गव्हर्नमेंट डिमार्केशन झालेलं आहे, सिमेंट पोल फेन्सिंग केलेली आहे, कोकण कोस्टल हायवे टच, म्हणजे ज्या हायवेला मी आता उभा आहे या हायवेला ही जागा आहे, हा प्लॉट अवेलेबल आहे. या प्लॉटच्या बरोबर बाजूलाच, म्हणजे हार्डली 100 ते 200 मीटर अंतरावर तुम्हाला गाव आहे, तुम्हाला डेली नीड्सचे स्टोअर्स आहेत, बाकी सगळ्या फॅसिलिटी आहेत. तुम्हाला समोरच म्हणजे 200 मीटर अंतरावर तुम्हाला प्लॉटपासून शेकाडी बीच आहे. आणि मागे जो तुम्हाला दिसतोय हा आहे आरवी बीच, जो खूप फेमस आहे. आणि हा कोस्टल हायवेचा जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला आता दाखवतो. जेव्हा तुम्ही ह्या कोस्टल हायवेने ड्राईव्ह करता तेव्हा भरपूर जण इथे ड्राईव्ह आणि राईड करायला येतात लांबून लांबून. कारण रत्नागिरीनंतर जर कोणतं आवडतं ठिकाण असेल लोकांचं कोस्टल हायवेचा व्ह्यू एक्सपिरियन्स करायचा तर ते हे आहे. कारण इथून जेव्हा तुम्ही ड्राईव्ह किंवा राईड करता तेव्हा तुम्हाला समुद्राचा एक सुंदर नजारा अनुभव करायला मिळतो. तर हा एक आवडता टुरिस्ट स्पॉट आहे लोकांसाठी. इकडे मुंबई आणि पुण्याचे भरपूर टुरिस्ट येतात, त्याच्यामुळे इकडे तुम्हाला एअरबीएनबी, कमर्शियलायझेशन, टुरिझमचा पण चांगला स्कोप आहे, तो पण तुम्ही युटिलाइज करू शकता या प्लॉटमध्ये. आणि आज मी तुम्हाला जी जागा दाखवणार आहे त्याचं क्षेत्रफळ आहे 7 गुंठ्याचं ॲग्रिकल्चर प्लॉट आहे. तर आता ती एक्सप्लोर करूया, पण त्याच्या आधी हा जो रूट आहे, ह्याचा जो व्ह्यू आहे तो आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. आणि हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला हा आपल्या प्रॉपर्टीपासून फक्त 500 मीटरच्या अंतरावर आहे. आणि इथे पूर्ण ब्लॅक फ्रायडे, त्याचबरोबर व्हेंटिलेटर, अशा चांगल्या चांगल्या मूवीचे शूट्स पण झालेले आहेत. बघा केवढं सुंदर लोकेशन आहे ते.
तर मंडळी आर व्ही बीचच्या अगोदर आपल्याला लागतो हा आहे कोंडिवली बीच. बघा केवढा क्लीन बीच आहे. ऑलमोस्ट त्याला व्हाईट सँड बीच म्हणून ओळखलं जातं आणि किती सुंदर क्लीन बीच इथे तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता फक्त आपल्या प्रॉपर्टीपासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे बघा. आणि हा पूर्ण कोस्टल हायवे आहे जो कंटिन्यू होतो फूडपर्यंत आणि भरपूर असे बीच कनेक्ट करत जातो. आता जर तुम्ही इथून पुढे बघितलं तर बघा त्या साईडला पूर्ण वॉटर स्पोर्ट्स आहे. टुरिस्टची गर्दी आहे आणि लाँग विकेंड्सना हॉलिडेजना भरपूर इकडे गर्दी असते. बीच पूर्ण पॅक असतात, भरलेले असतात. आज तरी वीकडे आहे त्याच्यामुळे कमी गर्दी दिसते, नाहीतर भरपूर अशी इकडे तुम्हाला गर्दी पाहायला मिळते. तर मंडळी वरती जी तुम्हाला घरं दिसत आहेत तो आहे शेखाडी गाव. तिकडे वरती शेखाडी ग्रामपंचायत आहे. ह्या साईडला आहे आपला प्लॉटच्या बाजूला इलेक्ट्रिसिटीचे पोल पण आहेत आणि बरोबर प्लॉटपासून 100 ते 150 मीटरच्या अंतरावर तुम्हाला हा स्पॉट आहे. म्हणजे हा पण एक टुरिस्ट स्पॉट आहे. इथे पण भरपूर टुरिस्ट येतात आणि हा पूर्ण जो समोर दिसतो हा आहे शेखाडी बीच. आता संध्याकाळचे 5:30 वाजत आलेत. आता थोड्या वेळात सनसेट पण होईल जवळपास 6:30 वाजेपर्यंत एका तासाने. आणि वॉकिंग तुम्ही आपल्या प्रॉपर्टीवरून या बीचवर येऊ शकता आणि या बीचची मजा घेऊ शकता, रिलॅक्स करू शकता, इथे एन्जॉय करू शकता. आणि भला मोठा बीच आहे हा भरपूर किलोमीटर लांब आहे इथून आणि अशा प्रकारेच कंटिन्यू होतो. त्याचबरोबर तुम्ही वरती त्या हिलटॉपला जाऊन पण बऱ्यापैकी फोटो सेशन वगैरे करू शकता आणि तिथून अथांग या समुद्राचा व्ह्यू पण एन्जॉय करू शकता. बघा संध्याकाळच्या वेळी ह्या सुरूंच्या झाडांच्या इथे बसून ह्या लाटांचा आवाजही तेवढ्याच सुंदरपणे गोडपणे तुम्ही एन्जॉय करू शकता. आताही गोड आवाज सुटलेला आहे लाटांचा आणि शांतता आहे भरपूर, त्याच्यामुळे लाटांचा हा आवाज हा एवढा मधुर वाटतो आहे कानांना. संध्याकाळच्या वेळी तर किती बरं वाटेल या लाटांचा आवाज ऐकायला, याची कल्पना तुम्ही करूच शकता. तर मंडळी तुम्ही विचार करत असाल की सगळं तर दाखवलं, आजूबाजूचे टुरिस्ट अट्रॅक्शन, समुद्र, बीच हे सगळं बघितलं. आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्यावर, म्हणजेच तुम्ही जी वाट बघताय ती प्रॉपर्टी. प्लॉट कसा आहे, लोकेशन कसं आहे, क्षेत्रफळ कसं आहे आणि इथून व्ह्यू कसा आहे तो. तर फायनली आपण आपल्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि माझ्या मागे आहे शेखाडी गाव, शेखाडी ग्रामपंचायत. आणि हा जो रस्ता कंटिन्यू झाला आहे हा झाला आहे कंटिन्यू आर व्ही बीचकडे आणि इथून तुम्हाला समोरच दिसत असेल समुद्राचा व्ह्यू. हा बघा, जर तुम्ही समोर पाहिलं तर तुम्हाला क्लिअर सी व्ह्यू आहे. अजून तुम्हाला क्लिअर सी व्ह्यू दाखवतो मी. तर हा जो मार्ग आला हा मुंबई पुण्याकडून पण येतो वाया भारजे जंक्शन, तर तुम्ही इथून पण येऊ शकता. आणि ह्या साईडलाच तुम्हाला आहे दिघी पोर्ट, जो इथून 20 ते 22 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला इथून दिव्यागर बीच पण आहे. तसेच आणि आपला जो प्लॉट आहे हा एकदम कोकण कोस्टल हायवे टच आहे आणि तो सुरू होतो इथून. तर हे जे तुम्हाला खालच्या बाजूला दिसतंय ते आहे आपल्या प्लॉटचं लोकेशन आणि आपल्या प्लॉटवरूनच तुम्हाला समोर क्लिअर असा सी व्ह्यू आहे आणि इथून 100 ते 150 मीटर अंतरावर तुम्हाला आहे हा समोरचा बीच, म्हणजेच शेखाडी बीच. आणि जर तुम्ही दिशा नोटीस केली तर प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग अशी आपली प्रॉपर्टी आहे. तुम्हाला प्रॉपर्टीमधून सुंदर असा सनसेट पण एन्जॉय करता येणार आहे. तर मंडळी आपली ही जी प्रॉपर्टी आहे ही वर्ग 1ची प्रॉपर्टी आहे, रिसेल आहे, क्लिअर टायटल, लीगल रोड ॲक्सेस, इलेक्ट्रिसिटीचे पोल समोरून गेलेले आहेत, सी व्ह्यू आहे तुम्हाला आणि पूर्ण प्रॉपर्टीची गव्हर्नमेंट मोजणी झालेली आहे. प्रॉपर्टीला आपण सिमेंट पोलची फेन्सिंग केलेली आहे आणि अशा प्रकारचा भातशेतीचा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे. तर आता आपण एंटर केलेलं आहे आपल्या प्रॉपर्टीमध्ये. तर हे पूर्ण जे क्षेत्रफळ आहे, टोटल क्षेत्रफळ जे आहे सातबाऱ्यावर हे 15 गुंठ्याचं आहे. त्याच्यातलं आपण 7 गुंठे देत आहोत आणि तुम्हाला व्यवस्थितपणे हे नावावर होईल तुमच्या. इकडे तुम्ही फार्म हाऊस, रेसॉर्ट, कॉटेजेस म्हणजे कमर्शियल गोष्टी काही करू शकता. आणि जसं आता दिघी पोर्ट बूम होतं आहे तर इकडे लॉजिस्टिक, वेअरहाऊसेस वगैरे ह्या पण गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. पण बेस्ट म्हणजे टुरिझमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही इथे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट करू शकता. समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर तिकडे आहे समुद्र आणि मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर इकडे आहे पूर्णपणे माउंटन व्ह्यू. तसंच तुम्हाला इथे बोरवेल वगैरे मारून बोरवेलला पण बऱ्यापैकी पाणी लागेल, कारण आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर सगळे भातशेतीचे प्लॉट आहेत. तिकडे मागच्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर लोकांनी सुंदर अशा बागा डेव्हलप केल्यात. हे बघा,
आणि हा अशा प्रकारे पूर्ण आपला प्लॉट आहे. ही जी वाटमधून आले ही कॉमन वाट आहे, ही आपल्या प्लॉटची नाही आहे. मी आता आपल्या प्लॉटच्या बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो आहे की मागच्या बाजूची जागा आहे, लोकेशन कसं आहे. बघा, तुम्हाला मागेच इलेक्ट्रिसिटीचे पोल आहेत. इकडे एक सुंदर अशी छोटीशी वाडी बाग केलेली आहे. त्या साईडला पण जर तुम्ही पाहिलं तर तिकडे पण लोकांनी प्लांटेशन केलं आहे. मागे सुंदर असा माउंटन व्ह्यू आहे, शांतता आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे एक हँडपंप तुम्हाला दिसेल. इथे तुम्ही बोरवेल वगैरे करू शकता. बोरवेलला तुम्हाला बऱ्यापैकी पाणी लागेल. ही जी झाडं वगैरे दिसत ही पण आपल्या प्लॉटमध्येच आहे. जर तुम्ही प्लॉटमध्ये आलात तर एकदम काम म्हणजे पीस कसं वाटतं मनाला, शांतता, तशी एक जागा आहे. म्हणजे काही काही जागा, काही काही वास्तू असतात ज्याच्यामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला एक पॉझिटिव्ह वाईब येते किंवा काही काही वास्तूमध्ये आपल्याला निगेटिव्ह वाईब्स येतात. पण मी तुम्हाला खात्री देऊ शकतो, जेव्हा तुम्ही ह्या प्लॉटमध्ये याल तुम्हाला एक सुंदर अशी पॉझिटिव्ह वाईब नक्कीच येईल. आणि बरोबर वरतूनच चाललेला आहे हा पूर्ण कोकण कोस्टल हायवे. आणि ही जी तुम्हाला माडाची झाडं दिसतात त्याच्या पलीकडे आहे आपला सुंदर असा शेखाडी बीच आणि अरबी समुद्र. बघा, आहे की नाही सुंदर लोकेशन. तर मंडळी, इथून भरपूर असे टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत, ते पण मी तुम्हाला सांगतो. जसे शेखाडी बीच आपल्याला समोरच आहे 200 मीटरच्या अंतरावर. इथे बाजूलाच एक गाव आहे जिकडे फिश मार्केट आहे आणि एक छोटी जेट्टी आहे जिकडे मच्छीमारांच्या नौका वगैरे पार्क असतात किंवा मच्छीमारांच्या नौका तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील. ताजे मासे वगैरे तुम्हाला तिथून विकत घेता येतील. ते आहे भरडकोलचं फिश मार्केट आणि भरडकोलची जेट्टी, ती म्हणजे इथून फक्त 3.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच इथे अजून एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे, शार्क माउथ रॉक. म्हणजे शार्कचं तोंड असतं त्या शेपमधला रॉक इथे आहे. तो फक्त इथून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच तुम्हाला दिघी पोर्ट आणि दिघी जेट्टी इथून 22 किलोमीटरच्या अंतरावर आहे. शेखाडीचा सनसेट पॉईंट हा तुम्हाला फक्त इथून 1.3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच तुम्हाला इथून श्रीवर्धन बीच, दिवे आगार बीच हा ऑलमोस्ट सेम डिस्टन्सला आहे, म्हणजेच 11 किलोमीटर. आणि जो आपण आरवी बीच बघितला तो आरवी बीच तुम्हाला इथून फक्त 3.3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर महत्त्वाचे लोकेशन्स म्हणजेच अलिबाग. तर अलिबाग तुम्हाला इथून फक्त 80 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही जर पुण्यावरून इथे येत असाल, तुम्ही जर पुणेकर असाल तर तुम्हाला इथून पुणे हे फक्त 170 किलोमीटर अंतर आहे. आणि जर तुम्ही मुंबईकर असाल तर तुम्हाला इथून मुंबई हे फक्त 183 किलोमीटर अंतर आहे. तसेच अजून एक सर्वात महत्त्वाचं ठिकाण जे आपण स्किप नाही करू शकत ते म्हणजे दक्षिण काशी. आपल्या कोकणातली दक्षिण काशीच म्हणजेच हरिहरेश्वर. तर हरिहरेश्वर तुम्हाला इथून 28 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि जसा आपला नेहमी प्रयत्न असतो, आपण जेवढ्या पण डील घेऊन येतो ह्या डायरेक्ट मालकांच्या घेऊन येतो, त्याच प्रकारे ही पण डील डायरेक्ट मालकांची आहे. डायरेक्ट ओनर ते तुमच्यापर्यंत ही डील आपण पोहोचवणार आहोत. आणि इथून तुम्हाला आता एक्झॅक्ट व्ह्यू कळेल मागचा पूर्ण कसा बेल्ट आहे तो. बघा, मागे पूर्ण वाडी वगैरे केलेली आहे, म्हणजे इथे पाणी बऱ्या प्रकारे आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीला पण बऱ्या प्रकारे पाणी लागेल. आणि मागचा माउंटनचा व्ह्यू. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समुद्रकिनारी जेव्हा आपली प्रॉपर्टी असते, घर असतं, फार्म हाऊस असतं, आपली स्वतःची हक्काची जागा असते, तेव्हा आपण ह्या समुद्राच्या ह्या थंड वाऱ्याचा सकाळी आणि संध्याकाळी हा अनुभव, हा सुंदर अनुभव, गोड अनुभव हा नक्कीच घेऊ शकतो. ते पण मी तुम्हाला आता दाखवतो. तुम्ही बघा किती गार आणि गोड वारा सुटला आहे आता समर सीझनलाही. तर आशा करतो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल. मी जी डिटेल द्यायचा तुम्हाला प्रयत्न केला, ह्या डिटेल आवडल्या असेल. व्हिडिओ समाप्त करायच्या पूर्वी परत मी तुम्हाला सर्व माहिती एक शॉर्टमध्ये देतो. सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे, हजबंड वाईफच्या नावावर प्रॉपर्टी आहे. क्लिअर टायटल, रिसेल प्रॉपर्टी, कॅटेगरी 1, कोस्टल हायवे टच, डायरेक्ट रोड ॲक्सेस आहे. गव्हर्नमेंट मोजणी झालेली आहे प्रॉपर्टीची. 7 गुंठ्याचं क्षेत्रफळ आपण विकत आहोत. तर 7 गुंठ्याचा व्यवहार तुमचा होणार आहे. टोटल क्षेत्रफळ 15 गुंठ्याचं आहे. तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचे पोल आहेत बाजूला. भात शेतीचा प्लॉट आहे. आजूबाजूला तुम्हाला दृश्य चांगलं आहे. वॉकिंग म्हणजे फक्त 150 ते 200 मीटर वॉकिंग तुम्हाला. समोर शेखाडी बीच आहे. 1.5 किलोमीटरवर तुम्हाला आरवीचा कोस्टल हायवेचा व्ह्यू आहे. आणि जवळपास 3 किलोमीटरवर तुम्हाला आरवी बीच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बाकी सगळ्या डिस्टन्स मी तुम्हाला सांगितले. दिघी पोर्टचा तुम्हाला बेनिफिट होणार आहे. दिवे आगार बीच, श्रीवर्धन बीच हे सगळं इथून जवळ आहे. आणि इथे टुरिस्ट एवढ्या प्रमाणात येतात की तुम्ही ह्या प्रॉपर्टीचं सोनं करू शकता एवढं नक्कीच. ही प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करून जर तुम्ही रेझॉर्ट किंवा Airbnb प्रकल्प वगैरे राबवलात किंवा इथे रेसिडेन्शियल सी व्ह्यू कॉम्प्लेक्स वगैरे तुम्ही केलेत तर नक्कीच तुम्हाला एक चांगले ॲप्रिसिएशन मिळेल. तुम्ही जर इकडे फार्म हाऊस जरी केलं, ॲग्रो टुरिझम जरी तुम्ही केला इथे, तरी तुम्हाला एक चांगला रिस्पॉन्स मिळेल. आणि येणाऱ्या काळामध्ये दिघी पोर्टमुळे जे ॲप्रिसिएशन होतं आहे, इकडे जो इंडस्ट्रीयल बूम होतो आहे, एम्प्लॉयमेंटचा बूम होतो आहे,
त्याचे पण बेनिफिट तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत येत्या भविष्यामध्ये. तसेच सगळ्यात मोठा प्लस पॉईंट, हायलाईट पॉईंट म्हणजेच कोकण कोस्टल हायवे. जो कोकण कोस्टल हायवे इथून येणार आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मागून किती ट्रॅफिक सुरू आहे कंटिन्यू, ही नेहमीच असते. सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजेच कोकण कोस्टल हायवे. जेव्हा कोकण कोस्टल हायवे इथून जाईल तेव्हा तुमच्या प्रॉपर्टीचे रेट हे गगनाला भिडलेले असतील, एवढं नक्कीच. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच किंमत काय आहे. तर क्षमस्वी आहे मी, किंमत मालकांनी व्हिडिओमध्ये सांगायला सक्त मनाई केलेली आहे. पण तुम्हाला नक्कीच किंमत फोन कॉलवर आम्ही सांगू किंवा व्हॉट्सॲप मेसेज जर तुम्ही केलात तर आम्ही तुम्हाला नक्की किंमत सांगू. जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ह्याच्यावर तुम्ही 24/7 कधीही आम्हाला व्हॉट्सॲप मेसेज सोडू शकता. फोन करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. तर नक्की आम्हाला फोन करा, ह्याच्या डिटेल्स घ्या. क्लिअर टायटल आहे, सगळे डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहेत प्रॉपर्टीचे, व्यवहार सुरळीतपणे होईल, लवकरात लवकर व्यवहार होईल तुमचा. तर लवकरात लवकर या, साईट व्हिजिट करा. साईट व्हिजिट करण्यासाठी 2 दिवस अगोदर आम्हाला इन्फॉर्म करा. साईट व्हिजिटचे चार्जेस असतील ते आम्ही तुम्हाला फोन कॉलवर सांगू. फायनल जी मीटिंग असेल ही तुमची मालकांबरोबरच होईल. बाकी ज्या कंडिशन्स आहेत आमच्या हे आम्ही तुम्हाला फोन कॉलवर नक्कीच कळवू. तर आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल. असेच व्हिडिओ, अशाच डील, अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटूया कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन डीलमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.